नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 जून 2024 म्हणजेच आज झालेल्या ग्रामसेवक भरतीमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते, ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता, भारताच्या अणुऊर्जेचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर तुम्ही ऑप्शन पाहू शकता, नवी दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, मुंबई या ठिकाणी भारताच्या अणुऊर्जेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन पहा, 30%, 33%, 40% आणि 50%. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, 50% हे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना आरक्षण आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी कोणत्या दगडाचा वापर करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन पहा, ग्रेनाइट, बेसॉल्ट, वाळूचा दगड आणि संगमवर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बेसॉल्ट या दगडाचा वापर हा गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही? तर ऑप्शन पहा, कृष्णा नदी, कावेरी नदी, गोदावरी नदी आणि नर्मदा नदी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, कावेरी ही नदी महाराष्ट्रामधून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 5, संत तुकाराम महाराज हे कोणत्या राज्याचे आहेत? तर ऑप्शन पहा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि बिहार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्र या राज्याचे आहेत. प्रश्न क्रमांक 6, युनेस्कोची 49वी आवृत्ती ही कोणत्या देशात होणार आहे? तर ऑप्शन पहा, चीन, भारत, रशिया, सौदी अरब. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, भारत या देशामध्ये युनेस्कोची 49वी आवृत्ती होणार आहे. प्रश्न क्रमांक 7, विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगेमध्ये कोणती प्रमुख नदी वाहते? तर ऑप्शन पहा, नर्मदा नदी, केन नदी, तापी नदी आणि सोन नदी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, नर्मदा ही नदी विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगेमध्ये वाहते. प्रश्न क्रमांक 8, बक्सारची लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन पहा, सन 1780मध्ये, सन 1760मध्ये, सन 1764मध्ये आणि सन 1754मध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, सन 1764मध्ये बक्सारची लढाई झाली. प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन पहा, 12 जानेवारी, 15 जानेवारी, 21 जानेवारी आणि 25 जानेवारी. तर ऑप्शन क्रमांक 1, 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10, अमृता कोर या कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर ऑप्शन पहा, अर्थ मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आरोग्य मंत्रालय यांच्याशी अमृता कोर या संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 11, तांदळाचे शास्त्रीय नाव पुढीलपैकी काय आहे? तर ऑप्शन पहा, ट्रिटिकम अस्टेवम, झी मेज, ओर्जा सतिवा आणि होर्डियम वोल्गर. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, ओर्जा सतिवा हे तांदळाचे शास्त्रीय नाव आहे. प्रश्न क्रमांक 12, राज्याला त्रिस्तरीय पंचायत राज स्थापनेसाठी किती लोकसंख्या असावी लागते? तर ऑप्शन पहा, 10 लाख, 15 लाख, 20 लाख आणि
25 लाख. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, 20 लाख इतकी लोकसंख्या ही राज्याला त्रिस्तरीय पंचायती राज स्थापनेसाठी लागते. प्रश्न क्रमांक 13, तूर डाळीचे शास्त्रीय नाव काय आहे? तर ऑप्शन बघा सायसर अर्टियम, पुढचा आहे बघा फिजिओलस ओल्गरस, पुढचा आहे बघा विग्ना रेडियता, पुढचा आहे कॅजनस कॅझन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, कॅजनस कॅझन हे तूर डाळीचे शास्त्रीय नाव आहे. प्रश्न क्रमांक 14, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन पहा महात्मा फुले, महर्षी कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे आणि छत्रपती शाहू महाराज. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 15, दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे बघा. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. तर ऑप्शन पाहू शकता तुम्ही सगुण, सुंदर, कुरूप आणि उदार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उदार असा होतो. प्रश्न क्रमांक 16, डिसेंबर 2023 मध्ये अर्जुन पुरस्कार हा पवन कुमारला देण्यात आला तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन पहा खो खो, कबड्डी, क्रिकेट आणि बॅडमिंटन. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पवन कुमार हा कबड्डी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 17, खारगुंज जमिनीची सुधारणा खालीलपैकी कशी करतात? तर ऑप्शन पहा रासायनिक खताचा वापर करून, पावसाळ्याच्या व्यवस्थापनाने, जमिनीच्या उत्खननाने आणि सेंद्रिय खताच्या वापराने. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पावसाच्या व्यवस्थापनाने खारगुंज जमिनीची सुधारणा करतात. प्रश्न क्रमांक 18, शेळीची लोकरीसाठी प्रसिद्ध जात कोणती? तर ऑप्शन पहा बीटल, अंगोरा, बर्बरी आणि जमुना. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अंगोरा ही शेळीची लोकरीसाठी प्रसिद्ध जात आहे. प्रश्न क्रमांक 19, आंब्याची लागवड ही कशी केली जाते? ऑप्शन पाहूया बियाणे पेरून, कलम करून, रोपाद्वारे, पुढचा आहे छाट कलमे करून. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कलम करून आंब्याची लागवड केली जाते.